सांगूया, इनिंग नंतर मग बघूया काय असेल ते. एका इनिंग नंतर सांगाल. हां, आता एक प्रेडिक्शन देऊन ठेवा. ठीक 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 आहे. हे सांगा, हे प्रेडिक्शन आहे. पहा चालू असलेला सामना मसूद कर्णधार, मला वाटते मसूद आयकॉन आहे. मसूद सुमेश थोडस आपण जर पाहिलं तर ऋतिक सुर्वेला मॅन ऑफ द मॅच दिलं जाते. 19 चेंडू 44 धावा त्याने केले. सुमेश, मसूद आणि दर्शन लक्ष असू द्यात. सुमेश, दर्शन आणि मसूद लक्ष असू द्यात. आता तुमच्या गटातून टॉप वरती कृष्णा फायटर आहे. हे प्रिडिक्शन. ओके ओके ओके. नेट रन रेट प्रिडिक्शन आपण सांगतोय. जर कृष्णा फायटरने आता बॅटिंग करताना 80 धावा बनवल्या 5 ओव्हर मध्ये आणि रुद्रांशला 45 पर्यंत थांबवलं, आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे ज्येष्ठ समालोचक चंदू शेट्टी सर यांचं शुभागमन होत आहे. सर आपलं स्वागत आहे. तर कृष्णा फायटर क्वालिफाय होऊ शकतो 4 पॉइंट नेट रन रेट 2.667 ने. आराध्या फायटर नंबर 2 वरती जाईल त्यावेळेस नेट रन रेट 2.511 ने आणि रुद्रांश खाली फेकला जाईल तिसऱ्या क्रमांकावरती 1.933 ने. तर अशा प्रकारचं प्रेडिक्शन आहे. जर तुम्ही 80 केले तर 45 धावांमध्ये थांबवायचं आहे, म्हणजे तब्बल 35 धावांनी मसूद विजय तुम्हाला गरजेचा आहे क्वालिफाय होण्यासाठी. पण हे अंतर कमी जास्त झालं तर त्याच वेळेस आराध्या फायटरचे देखील चान्सेस वाढू शकतात. त्यामुळं सुमेश, या गोष्टींकडे आपण देखील लक्ष द्यायचं. चला सामन्याला सुरुवात करूया. हॅलो हॅलो. या ठिकाणी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूट ज्यांनी स्पॉन्सर केले ते बोरमात गावचे युवा कार्यकर्ते निमेश मालूम यांना या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येते. मी विनंती करतो प्रकाश जंगम निमेश मालूम. आता हे आपण सामना चालू होण्याआधी प्रेडिक्शन दिलंय. एक इनिंग नंतर पुन्हा प्रेडिक्शन देणार आहोत आपण. सामन्याला होती सुरुवात. मिस्टर JPL जावटे प्रीमियर लीगचा कोहिनूर सुमेश महाडिक गोलंदाजी मार्क वरती, तर मसूद स्ट्रायकर एंड वरती. पहिलाच बॉल उलटा पुलटा मारण्याचा प्रयत्न, दडपण आणलं जरूर परंतु लीगल डिलिव्हरी आहे पंच कळवतायत. पहिला बॉल डॉट आलाय सुमेशचा. यावेळेस खोलात टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटवर जरूर लागला परंतु सरळ गेला तो हातामध्ये. शॉर्ट फाईन लेगला आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे. सुमेश महाडिक यावेळेस दाखवून देतोय कामाला सागर खानविलकर यांनी आयकॉन बनवलं, कामाला कर्णधार बनवलं आणि का मी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दादागिरी करतोय. लगातारचे 2 डॉट बॉल मिस्टर JPL च्या माध्यमातून येताना पाहायला मिळतात. थोडासा दडपणामध्ये मसूद गजगे पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल सेन्सिबली खेळला, गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट करणं, धाव येणं गरजेचं होतं, धावा करणं गरजेचं होतं, माहिती आहे मसूदला. आता थांबवलं त्यानं. यावेळेस स्वतःच्या आतल्या ताकदीला आता भर दिला संयमावरती आणि धावांचा श्री गणेशा केला धावफलकावरती. आदरणीय निमेश माळुंगे याचा सत्कार केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन अविनाश दादा नारवडे यांच्या शुभ हस्ते. यावेळीचा बॉल ऑकवर्ड पोझिशनला खेळले. पहिल्यांदा ठरवलं की पुल करावं, ऐन मोमेंटला शरीराकडे येणाऱ्या चेंडूला केवळ चॉप केलं. 1 धाव मिळतीये. धावफलकावरती 1 धाव वधारतीये. धावफलक एका धावेने पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे हे पाहायला मिळते. आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातील नव्हेच तर भारतातील दिग्गज समालोचक चंदू शेट्टे सर देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. सकाळी लवकर आले होते सर परंतु काही कारणास्तव थोडासा त्यांना त्रास होऊ लागला आणि मग थोडा आराम करत असताना या ठिकाणी दाखल झालेत. यावेळेस नजर नव्हती फटक्यावरती. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ठरवून खेळतायत. बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदरच मनसुबा मनामध्ये तयार करतोय मसूद आणि त्याचमुळे की काय सुमेश यावेळेस वरचढ ठरतोय. तुम्ही प्रिडिक्टेबल राहू शकत नाही क्रिकेटमध्ये, तुम्हाला ऑन मेरिट खेळावं लागेल. हे देखील क्रिकेट शिकवतो आपल्याला. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. 5 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. धाव केवळ आली आहे त्या 2. शेवटचा बॉल. यावेळीचा बॉल कव्हर्स मध्ये उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागली परंतु झेल टिपू शकलेला नाहीये यष्टीरक्षक. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. जिथं 80 धावा बनवण्याची आवश्यकता होती तिथं पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा आल्या केवळ 2.
बॉलर नेम प्लीज. सूरज म्हस्कर गोलंदाजी मार्क वरती येतोय. यावेळीचा बॉल सूरज म्हस्करचा अपील झालाय. पंच सांगतायत पायावरती चेंडू आदळलाय. डॉट बॉलची सांगता. सूरज म्हस्कर काय गोलंदाजी करतोय. मगाच्या सामन्यामध्ये देखील बरसला होता. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. ऍज अ चॉईस प्लेअर म्हणून मी का आलोय इथे हे सांगतोय. यावेळेचा बॉल पायात आला. पायातल्या बॉलला दाखवला आसमान. फेकला बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर, सीमा पार. शुभम शिंदेच्या बॅट मधून षटकार. कमजोर नाही तो लटकार. पाहावी लागली आपल्याला. 8व्या बॉलवरती या इनिंगच्या षटकाराला आता रंग बदलू लागला. क्रिकेट है ना, टाइमिंग का गेम है. किस प्रकार है वो भी हम बताएंगे. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा सूरज म्हस्कर शुभम शिंदे करिता लोअर फुल टॉस. यावेळी दिशाहीन राहिला. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक. शॉर्ट फाईन लेग. दोन्ही चकले. बाय म्हणजे नशिबाचा चौकार. चौकार आला. धावपलकाला आकार आला. धावपलक पाहता पाहता 12 वरती जाऊन पोहोचले. जिथं गाडी थांबली होती तिथं गिअर बदललाय. तो अर्थातच बॅटिंग करणाऱ्या कृष्णा फाइटरनं खेल जिंदगी का हो या क्रिकेट का हो, सही समय पे जो गिअर बदलता है जीतता वही है. त्यामुळे गिअर बदलणं गरजेचं आहे. चेंज करणं गरजेचं आहे. थोडा बदल हा निसर्गाचा नियम. सूरज म्हस्कर पुन्हा एकदा. यावेळी शुभम शिंदे ऑन साइडला उडवल्या बॉलला अलॉंग विथ द कार्पेट चेंडू डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला यावेळेस अडवला. एकच धाव मिळतोय. एकेरी धाव. एकेरी धावेने धावपलक यावेळेस मात्र पदार्थ आहे. धावपलक 13 वरती जाऊन पोहोचलाय. काट टाकली आता. जिथं पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या, आता धावा झाल्या 13. यावेळीचा बॉल फिंगर रोल केले होते. पायावरती आदळून मागे चाललाय फाईन लेगला. खेळाडू आला वेगाने चेंडूवरती. केवळ एकच धाव. मसूद शोधतोय बॅट मधून आपल्या धावा कशा करतील याचा प्रयत्न करतोय. यावेळेस बॉल पंच दाखवतात की बॅट मधून धाव आहे. एकेरी धाव धावपलकावरती वधारते. 14 धावा. मसूद गजगेला अजूनही फॉर्म गवसेना. इथं त्याच्या बॅट मधून धावांचा डोंगर उभा राहीना, धावांचा पाऊस पडेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मसूद गजगे करिता. यावेळेस पहा फिंगर रोल करून हाताळलेला बॉल खोलामध्ये टाकायला विसरले नाहीत. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होईल जरूर, परंतु धाव निश्चित पूर्ण होते. धाव एकेरी वाढते. धावपलकावरती धावा होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 2. या षटकामध्ये झाल्या 13. आता 18 बॉल शिल्लक आहेत. इथून धावा किती जमणार. अक्षरशः आकड्यांची लीलया किमया काय असते हे आपण पाहतोय. प्रत्येक संघमालक, प्रत्येक आयकॉन, प्रत्येक कर्णधार 5-5 मिनिटाला आमच्या टेक्निकल टीम कडे येतोय. सेन्सेक्स वधारलाय टेक्निकल टीमचा. धावपलकावरती 15 धावा बिनबाद. धावा नाही आल्या परंतु गडी गमावला नाही, ही देखील एक जमेची बाब आहे बॅटिंग करणाऱ्या कृष्णा फायटरला. आता परिस्थिती अशी आहे ना की महेश सुतार कोणीतरी डुबणार आहे आणि कोणाला तरी घेऊन डुबणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाली या गटामध्ये. परंतु रुद्रांश 11 जर जिंकली तर मग काही खरं नाही, कारण या अगोदरच्या दोन्ही टीमकडे तुम्ही पाहिलात तर 3-3 विजय घेऊन ते क्वालिफाय झाले. निर्वर्चस्व
चला गोलंदाजी मार्क वरती बदल होतोय. जरतरच्या बाबी आहेत, बऱ्याच काही गोष्टी गुपित आहेत, बऱ्याच काही गोष्टी दडलेल्या आहेत या इनिंग नंतर. मला वाटतं या गटातली शेवटची मॅच आहे ना. चला ड गट आपण सज्ज राहा. हा येस येस सर. पहिला बॉल पायावरती, पंच सांगतात जास्त बाहेर. यावेळेस काय घडलंय पायावरती बॉल आदळला, बॅट नाही लागली, त्यामुळं वेळ घेतला सरांनी, परंतु बोट दाखवला आकाशाकडे परतावा लागेल सुनील शिंदेला. विकेट आणि काय धून जबरदस्त, क्या बात आहे. असंच वाजत राहिलं तर पुढे चंदू सरांचं नाव देखील ऐकायला मिळणार आहे, बरोबर ना सर या गाण्यामध्ये. तर चला ग्रुप डी सज्ज राहा. आयकॉन ऍडव्होकेट संतोष काशीद मराठा वॉरियर्स, त्याच्या विपक्षामध्ये आयकॉन गणेश दबडे राया सुपरस्टार. दोन्ही कर्णधार मिड इनिंग मध्ये तुम्हाला रिपोर्टिंग आणि टॉस करायचा आहे. 3 ओव्हर आहेत तुमच्याकडे. मराठा वॉरियर्स आणि राया सुपरस्टार. न्यू बॅटर उभारे नावाचा फलंदाज आलाय. वा 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 वा, क्या बात आहे. आल्या आल्या चेंडू स्कूप केला, अगदी फेकला, जवळजवळ फाईन लेग बाउंड्री बाहेर. 1 बाउल सीमा पार, चौकार. चौकार आला, धावफलकाला आकार आला. धावफलक पाहता पाहता 19 वरती गेलं. गोलंदाज विकी खानविलकर वरती चढवलेला हल्ला. विकी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. कष्टांच्या मागे सुमेश महाडिक आहे, राज सुर्वे आहे, त्याचे जवळचे मित्र आहेत, एका संघातले खेळाडू आहेत, त्यामुळं पलटवार तो देखील करणार आहे. ऍडव्होकेट संतोष काशीद आणि गणेश दबडे, आपण दोघांनी रिपोर्टिंग करायचंय. त्यानंतर एक मोठा सामना आपल्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा विकी खानविलकर सज्ज होत आहेत शाकिरींकडे. यावेळेचा बॉल आपटून टाकला, क्षेत्ररक्षक मागे तैनात केला या फटक्यासाठी. खासियत माहिती आहे त्यांना उभारे नावाच्या या फलंदाजाची, त्यामुळे आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये तैनात केला. श्रेयस उभारेला केवळ 1च धाव मिळेल. आता एकेरी धावीने धावफलक वाधारत आहे, धावफलक जाऊन पोहोचतोय 20 वरती. धावांचा वेग वाढतोय, परंतु बॉल कमी राहत आहेत. मगाशी जी कमिया दर्शन सत्वेनं केली मैदानामध्ये, ती किमया आता मैदानाच्या आतमध्ये कृष्णा फायटर मध्ये मसूद गजगेला करावी लागणार आहे. धावा मगाशी जरूर कमी बनवल्या, परंतु विजय मोठा संपादित केला आराध्या फायटरने. त्यामुळे आता कृष्णा फायटरला ती कमाल करावी लागणार आहे. रुद्रांच्या विपक्षामध्ये मसूद गजगे मैदानामध्ये. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र उडवला, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, टिपला गेला झेल, संपला मसूदचा खेळ. विकेटचं पतन. कॅच रंगात आली बघा ही मॅच. पूर्वक स्वागत आहे. चला नवीन बॅटर आले आहेत अजय सत्वे फलंदाजी करण्याकरिता. इथं कमाल धमाल बेमिसाल खेळ दाखवावा लागणार आहे अजय सत्वेला. विकी खानविलकर पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या वेगानं गोलंदाजावरती स्वार होण्याकरिता. वेगवान बॉल पडल्यानंतर
यावेळेस मात्र शोधावा लागला अजयला. षटक संपल्याची खूण पंच दाखवत 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती धावा झाल्या. जे खेळाडू मैदानाच्या आतून येत आहेत त्यांना सूचना आहे, तुम्ही फेन्सिंगच्या बाहेरून या. जे लाल भगवी पट्टी मैदानामध्ये बांधली तिच्या बाहेरून यायचं खेळाडूंनी. आयोजक सूचना देतात आपल्याला. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलंय? विकीनं 5 धावा देऊन 3 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. राज खानविलकर गोलंदाजी मार्क वरती येत असताना आणखीन एक रफ्तार किंग गोलंदाजी करण्याकरिता. रफ्तार का राजा राज खानविलकर. राज सुर्वे देखील आहे भालेचा याच मैदानामध्ये, याच संघामध्ये. आणि राज खानविलकर देखील आहे याच संघामध्ये आणि याच मैदानामध्ये. बालेगावचा खेळाडू. पहिला बॉल पुन्हा एकदा मागच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न अपयशी राहिला फलंदाज श्रेयश उभारेचा. राज खानविलकर यावेळेस मात्र यशस्वी राहिला आहे. डॉट बॉलची सुरुवात आपल्या या षटकामध्ये त्यानं केली आहे. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला एक खेळाडू आहे, एक खेळाडू कव्हर पॉइंट वरती, एक खेळाडू एक्स्ट्रा पॉइंट वरती. जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर वरती पाहायला मिळतोय. 4 खेळाडू ऑफ साइड वरती. ऑन साइड पूर्णपणे डीप मध्ये पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा दाखवतील पंच राजेश तळाशिलकर. वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर ऑफ 90s. आऊ या नावानं खूप सारी प्रसिद्धी ज्यांनी मिळवली होती. राजेश तळाशिलकर सर आज आपल्याला या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेचा फटका अगदी डीप मध्ये गेले ऑफ साइडला, परंतु फटका फसला. सहज साधा सोपा झेल सुमेश माडिकनं धरणीला केलाय दान, परंतु नशिबामध्ये नव्हती फलंदाजी श्रेयसच्या. धावबा स्वरूपात तो झालाय बाद. विकेटचं पतन. श्रेयस उभारे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सनील वाघरे. सनील वाघरे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक वाघरे आपल्या मैदानामध्ये आहेत. मनोज वाघरे सर आपल्या समालोचनातून आपल्याला मंत्रमुग्ध करतायत, परंतु सनील वाघरेला तेवढासा खेळ मंत्रमुग्ध करणारा करता आलेला नाहीये. ज्या पद्धतीनं ऑक्शन मध्ये त्याच्यावरती बोली लागली होती. पहिला महागडा खेळाडू ठरला होता, तदनंतर मग गणेश कडूवरती जास्त बोली लागली. परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये तुम्हाला जर तरला सामोरं जावंच लागतं. कधी तुमचा आहे, कधी आमचा आहे. आज तुमचा आहे, आज नसेलही, परंतु उद्या तुमचा आहे. कदाचित या सगळ्या गोष्टी जर जाणल्या आणि त्या पद्धतीनं खेळ केला, चुका सुधारल्या, तर मात्र चांगला खेळ निश्चितच होणार आहे येणाऱ्या काळामध्ये सनीलचा देखील. चला राज खानविलकर. अजय सत्वे शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता. पंच कळवतात डेड बॉल. डेड बॉल. बेल्स पडल्या मला वाटते बॉल डिलिव्हर होत असताना. स्टंप सुद्धा पडले. यावेळेस गती कमी करून टाकलेला बॉल. वा क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. रुद्रांश 11 थांबायला तयार नाहीये. आम्ही थांबणार नाहीये हे सांगतायत ते. त्यामुळं ज्या काही शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या ना इनिंग चालू होण्याच्या अगोदर, त्या आता संपल्यातच जमा आहेत. कारण डिफरन्स ठेवायचा होता 45चा. धावा आत्ताच्या धावपलकावर लागल्यात 22. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी या धावपलकाने या ठिकाणी अनुत्तरित ठेवल्या.
2 मॅच होणार. यावेळीचा बॉल अतिवेगाने हाताळण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या जास्त मागे पडला त्यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु हे 2 बाईचे रन ते देखील विचारात घ्यावे लागतील. पंचांकडे आपण पाहणार आहोत, त्यांच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत. बाईच्या या 2 धावा, 2 धावांनी धावफलक वधारते. धावफलक जाऊन पोहोचते 24 वरती. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिला तर इथून शेवटचे 2 बॉल. अखू टप्प्याचा बॉल, बॅटची वरची कड, यष्टीरक्षकाचा सहारा, टिपलाय, झेल संपलाय. अजय सत्वेचा खेळ, आणखी एक विकेट गॉन. हॅलो या ठिकाणी मानगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष तसेच राहुल स्पोर्ट्सचे मालक राहुलजी बलकम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राहुलजी बलकम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. तसेच मराठा वॉरियर संघ मालक आणि या स्पर्धेचे प्रमुख स्पॉन्सर सन्माननीय सुशील कदम यांचं आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रोशन पानसरे आले मैदानामध्ये. बॅटची चायनीज कड घेऊन चेंडू मागे चाललाय. 2 खेळाडू चकलेत, यष्टीरक्षक आणि सोबत थर्डमॅनचा देखील दुसऱ्या धावेची गरज होती का हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण. बघता बघता 1 धाव नव्हती तिथे, धावा मिळाल्या 3. तिहेरी धावेने धावफलक वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतय 27 वरती. हॅलो तसेच या ठिकाणी आमचे मित्र सुमित रणपीर हे देखील उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुमित रणपीर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. तसेच निलेश मोरे यांना देखील विनंती करतो. हरित पवार एनपीएल कोर कमिटीचे सदस्य हरित पवार यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक निखिल दबडे, टीव्ही स्पॉन्सर मंगेजी दबडे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. तसेच विठ्ठलजी दबडे आणि योगेशजी मानकर. शेवटचं हाणामारीचं षटक. राज सुर्वे गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहिला, शोधावा लागला रोशन पानसरेला. डॉट बॉलनं सुरुवात केली. यावेळेस मात्र रुद्रांश इलेव्हनच्या गोलंदाजानं शेवटचं हाणामारीचं षटक आहे. पुन्हा एकदा राज सुर्वे सज्ज होतोय. यावेळेचा बॉल फिंगर रोल करून टाकण्याचा प्रयत्न फसला, फटका देखील फसला. परतावा लागेल रोशनला. विकेटचं पतन. जिथं स्लोअर वन हाताळायचा होता ऑलमोस्ट फुल टॉस टाकला होता राज सुर्वेनं, परंतु फटक्यामध्ये ताकद बनवता आली नाही रोशनला आणि परतावं लागले तिथून त्याला. आणखी एका विकेटचं पतन होतंय. फलंदाज क्रमांक 6 तंबूच्या आसऱ्याला गेलाय. नवीन बॅटर इन झालेत मैदानामध्ये. आकाश. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. आकाश खामकर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. पानसई गावातील बिलॉंग करतोय. आकाश पुन्हा एकदा बॅटिंग करण्याकरिता सज्ज होतोय. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पडल्यावरती खाली राहिला बॉल. आणखी एक डॉट बॉलची साखळी निर्माण केली या इनिंग मध्ये जर पाहिलात तर. मग पहिल्या षटकामध्ये सुमेशनं जर पाहिलात तर 4 डॉट हाताळले. मग सूरजने 1 डॉट बॉल हाताळला. विकी खानविलकरनं 2 डॉट बॉल 3 डॉट बॉल हाताळले. त्यानंतर राज खानविलकरनं 3 आणि आता राज सुर्वेनं 2. यावेळीचा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड वेगानं खेळलाय. लॉंगॉनचा खेळाडू वेगानं चाललाय बॉल वरती. थोडा फंबल जरूर झाला परंतु चेंडू थांबवला त्यानं मैदानामध्ये. 2 धावा धावफलकावरती वाढतायत. धावफलक जाऊन पोहोचतंय 29 वरती. यावेळीचा बॉल अलॉंग विथ द कार्पेट खेळलाय. केवळ 1च धाव मिळेल. आता सनील बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईक वरती आले आहेत. हॅलो 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 या ठिकाणी बोरोली गावचे माजी खेळाडू सन्माननीय श्री सुदामजी बगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. मी विनंती करतो गणेशजी मानकर सत्कार करायचा.
कारण नवीन गटाला सुरुवात होते आहे. ही गटातील पहिली लढत जर पाहिलात तर एका बाजूला सुशील कदम यांचा मराठा वॉरियर संघ आयकॉन आहेत ऍडव्होकेट संतोष काशीद, तर दुसऱ्या बाजूला अमोल रणपिंडे यांचा राया सुपरस्टार संघ आयकॉन आहे. या निजामपूर विभागातील बायकर मॅन पहिली बाईक त्यानं मॅन ऑफ द सिरीज सुरत मध्ये कमावली होती तो गणेश दबडे. आणि या महत्वपूर्ण लढतीचा टॉस करतायत भारतातील नामांकित समालोचक आदरणीय चंदू शेट्टी. संतोष टॉस कॉल करतील. येस सर, प्लीज डू द ऑनर. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. चंदू सर धन्यवाद. मी आपणास विनंती करतो की आपण संतोष या विभागामध्ये पहिला आणि एका मोठ्या स्थानावर खेळण्याची संधी मिळते. टॉस जिंकलाय, पहिल्यांदा निर्णय. स्पर्धेचं पूर्ण माहोल बघता, मैदान बघता, काय सांगायचं स्पर्धेचं माहोल बघता तर एकच सांगेल ज्यांनी ऑर्गनाईज केलंय कमिटीला हॅट्स ऑफ आहे. अशी 5 टुर्नामेंट कमी होतात आणि ज्याच्यात मेहनत खरोखर आहे कमिटीची आणि जो टुर्नामेंट भरवतो त्याला माहिती असतं की किती मेहनत करावी लागते आणि त्यासाठी कमिटीला हॅट्स ऑफ आहे. समोरचा संघ नौखा आहे आपल्याकडे. या विभागात तुम्ही पहिल्यांदा क्रिकेट खेळता माझ्या माहितीनुसार. एकंदरीत किती धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल 5 षटकांमध्ये? 5 षटकात आम्ही कमी 50 ते 40 मध्ये त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करूया. शुभेच्छा गणेश. नाणेफेकीचा कौल आपल्याबद्दल लागत नाही. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा बदल यावेळेस प्रयत्न करा. तू व्यतिरिक्त आणखी कोणत्या खेळाडूंवरती नजर असतील? ठीक आहे, शुभेच्छा असतील. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकलाय संतोष काशीद यांच्या मराठा वॉरियर्सने आणि त्यांनी ठरवलंय की आम्ही फिल्डिंग करणार आहोत. मराठा वॉरियर्स आणि राया सुपरस्टार दोन्ही खेळाडूंनी यायचंय फोटो सेशन करता पोडियम. चला मायक्रोफोन वरती. मनोज वागरे सर जॉईन होतील आपल्याला. त्यानंतर पट्टा करायचंय गावाचा. हॅलो चेक. हॅलो. धन्यवाद दीपेश बाडी सर. एक महत्वपूर्ण लढत किंबहुना शेवटची लढत आहे डी ग्रुपची, जिथे आपण पाहतोय मसूद गजगे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. 31 धावांचं मापक आव्हान असताना चेंडू उडवलाय. तिकडे आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे पकडलाय झेल. खूप महत्वपूर्ण लढत आहे रुद्रांश भाट 11 या संघासाठी. जर हा सामना त्यांनी जिंकला तर नक्कीच ग्रुप मध्ये पुढे 1 नंबरला राहतील आणि आपल्या पूल मध्ये ते मात्र अव्वल असतील. परंतु त्याही पलीकडे आज निराशा करून चालणार नाही, कारण सातत्यपूर्ण सकाळपासून विचार केला तर सूरज म्हस्के आणि सुमेश माडिक यांनी मात्र आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या सत्रात मात्र धावांचा पाऊस पडला. तब्बल 5 षटकामध्ये 99 धावा रचल्या, ज्यामध्ये सुमेश माडिक यांचं अर्धशतक सुद्धा या मैदानाने पाहिलं. बरंच काय आपण पाहतोय रुद्रांश 11 संघाचं पाहिलं गेलं. परंतु आज मसूद गजगे कृष्णा फायटर काल संध्याकाळपासून थोडेसे अडचणीत आहे आणि ही अडचण याही वेळा दूर होत नाही. धावा कमी झाल्यात आणि अशा वेळेला आता धावा संरक्षित करायच्या आहेत. याही वेळेला आपण पाहतोय उजव्या एष्टीवर तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि आल्या माघारी परतन काय असतं हे मैदानात जरूर पाहायला भेटलं. पुन्हा एकदा मसूद गजगे यशस्वी होत आहेत आणि राज माघारी येत आहेत. आणखीन एक विकेटचं पतन. छोटी धावसंख्या आहे, या धावसंख्येला हलक्यात घेऊ नये, कारण क्रिकेटच्या पटलावर सहज सोपं आणि साधं काहीच नसतं. तुम्हाला संघर्षातून सर्व काही मिळवायचं असतं आणि मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष सध्याच्या घडीला चालू आहे. आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये काही क्षणात बदल होईल. नक्कीच टेनिस क्रिकेटचा मखमली आणि सोनेरी आवाज, ज्या आवाजाला अख्ख्या टेनिस क्रिकेटने खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना वेड आणि ठार वेड केलेला आहे.
अर्थात आदरणीय चंदू शेट्टी सर काही क्षणात जोडले जातील आणि हो या निजामपूरच्या वासियांचं पुन्हा एकदा नातं घट्ट करण्यासाठी या चौथ्या पर्वात दाखल सुद्धा झालेले आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. राज खनविलकर दाखल झालेले आहेत. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना 5 धावा धापलकावर सध्याच्या घडीला. मसूद गजगे आहेत, माणगाव मधून आलेत, मेहर टेम्पाल्यावरून आलेत आणि हो दक्षिण रायगडच्या क्रिकेटला हे नाव अनोखं नाही आहे. याही वेळेला उजव्या हाताने कट केला चेंडू तिकडे मात्र पॉइंटच्या दिशेने ढकलला. पहिल्या प्रयत्नात अडवू शकले नाही. थोडीशी फंबलिंग जरूर झाली परंतु एकच धाव आली. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 धावा धावफलकावर. आता रुद्रांश 11 जिंकणार की हरणार बाकीच्यांचं सुद्धा लक्ष असणार आहे कारण त्या सगळ्या गोष्टीची विचारणा केली जाईल जेव्हा सरासरी कोणाची जास्त आहे. याही वेळेला आडव्या बॅट मध्ये तिकडे अडवू शकले नाही. चेंडू फरार होतोय सीमारेखा पलीकडे येतोय. आपण पाहतोय बॅट मधून चौकार 4 धावा. मसूद गजगे चॉईस प्लेयर आहेत कृष्णा फायटरचे. त्यांचं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झाला. इथे रुद्रांश 11चा आणि धावफलकावर 10 धावा लागलेल्या आहेत. ग्रुप मध्ये टॉपर राहायचं आहे, ग्रुप मध्ये अव्वल राहायचं आहे. आज सकाळपासूनची केलेली मेहनत रुद्रांश फायटरला कामाला आणायची आहे. एका बाजूला राज खानविलकर आहेत आणि आज आपल्या खानविलकर संघाकडनं खेळत आहेत कारण त्यांचे संघ मालक सुद्धा खानविलकर आहेत. परंतु आज खेळायचं आहे बॅटने. समोर आहेत गोलंदाज. याही वेळेला घुटना टेक तमाशा देख बॅटच्या फ्लो मध्ये घेतलाय चेंडू आणि पाठवून दिलाय. राज याने राजेशाही फटका सजवलाय आणि हो धावा सुद्धा भेटतील. 6 षटकार. तर इथे सन्माननीय मंगेशजी दबडे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. आयोजन कमिटीतर्फे केला जातोय विशेष सन्मान. या मंगेशजी आपण आलात, वेळात वेळ दिलात आणि हो ही स्पर्धा सुद्धा मोठी केली त्याबद्दल खूप सारा आभार आणि तुमचा केला जातोय विशेष सन्मान. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे 16 धावा धावफलकावर दुसरं षटक मार्गस्थ असताना शुभमच्या माध्यमातून याही वेळेला लोअर फुट टॉस होता. शेवटच्या क्षणी फटक्याची पूर्तता केली. तिकडे आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या प्रयत्नात अडवलाय. एकेरी धाव आली राज खानविलकरना आणि 1 धावेने धावफलक पुढे जाईल. तब्बल 17 धावा 31 धावांचं मापक सहज सोपं आणि हो एक अव्याख्यात असलेलं नक्कीच टार्गेट आता मात्र रुद्रांश 11च्या समोर आहे. समोर आहेत सूरज मस्कर. एक मोठं नाव आहे या विभागातील. क्या बात है. शांत डोक्याने खेळता येईल. त्यांना माहिती आहे हा सामना शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे आणि सकाळपासून हे सातत्यपूर्ण पाहतोय. सूरज एका बाजूला नांगर टाकून अँकर पारी खेळत आहेत. कोणतीही गडबड करत नाहीत. फोटोग्राफर चला आपल्या मुख्य पुढेवर या. तिथे मान्यवरांचा सन्मान होत आहे आणि ते क्षण तुम्हाला टिपायचे आहेत. पुन्हा एकदा सूरज बसकर शांत खेळता येत. त्यांना माहिती आहे थांबून खेळायचं आहे आणि तीच खेळी सकाळपासून खेळत आहेत. शुभम शिंदे याही वेळेला उजव्या एसटीवर होता. फुलटॉस बनवून खेळलाय जरूर. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिकडे आउटफील्ड खराब आहे परंतु चेंडू थांबवण्यात यशस्वी झाले. तिकडे मात्र सीमारेषेच्या अलीकडे दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 3 धावा इथे अर्जित केल्या गेल्या सूरजच्या माध्यमातून. 3 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. 20 धावा 31चा मापक आव्हान आहे. निजामपूर प्रीमियर लीग सर्वांना सर्व काही देणारी आणि हो पावसाला सुद्धा थांबवणारी. आता पावसाचं कोणीच नाव काढण्याचं धाडस करत नाही परंतु वरुण राजा तुमची सुद्धा कृपा आहे या प्रीमियर लीग वर. याही वेळेला शरीराचा वेध घेतला परंतु तिकडे अपील तेवढंसं पाहिजेच झालं नाही आणि इकडे मात्र आपण पाहतोय शुभम शिंदे यांचं षटक इथे मात्र समाप्त झालेलं आहे. 2 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत 20 धावा.
तर एक विशेष आणि विशेष सन्मान घेतोय अख्ख्या माणगाव तालुक्याला एकत्र करून अख्ख्या माणगाव तालुक्याच्या अभिमानाची स्वाभिमानाची क्रीडा स्पर्धा अर्थात माणगाव प्रीमियर लीग चे अध्यक्ष आपण पाहतोय राहुलजी बक्कम आपल्या व्यासपीठावर आहे आणि त्यांचा केला जातोय आयोजकांमार्फत विशेष सन्मान। या राहुलजी पोडियमवर आपला नक्कीच केला जातोय विशेष सन्मान। खूप मोठं योगदान आहे माणगाव तालुक्याच्या क्रिकेटमध्ये राहुलजी बक्कम यांचा आणि आज आपल्या निजामपूर प्रीमियर लीग मध्ये ते दाखल झालेले आहेत आणि त्यांचा केला जातोय विशेष सन्मान। राहुलजी बक्कम आलेले आहेत आणि आपण पाहतोय तर माणगाव प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष महेंद्रजी जाधव यांना सुद्धा विनंती आहे या आपण राहुलजी बक्कम यांच्या सोबत जरूर जोडा। आपला सुद्धा केला जातोय सन्मान पाहुण्यांचा सन्मान पाहुण्यांचं अगत्य सत्कार नक्कीच निजामपूर वासियांचं आद्य कर्तव्य आहे आणि तेच आपण पाहतोय इथे होत आहे। या वेळेला चेंडू उडवलाय मिस टाइम फटका आलाय बॅटवर नीटचं टायमिंग होऊ शकलं नाही चेंडू हवेत पकडला गेलाय आणि सूरज भस्कर या खेळाडूचा खेळ खल्लास होतोय। 20 धावा फलकावर आतापर्यंत लागलेल्या आहेत आणि आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ झालेलं आहे श्रेयश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय राहुलजी आणि त्यांचे सहकारी या दोघांचं खूप सारं स्वागत असणार आहे निजामपूर प्रीमियर लीग मध्ये। येणाऱ्या काळात मला असं वाटतं पुढच्याच महिन्यात ती क्रीडा स्पर्धा आलेली आहे आणि आमच्या निजामपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून राहुलजी आपल्या माणगाव प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। 20 धावांचा खेळ 31 धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये रुद्रांश 11 आपण पाहतोय बॅटिंग करताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण माडिक दाखल झालेले आहेत। किरण माडिक पुढच्या चेंडूला सामोरे जातील सध्याच्या घडीला 20 धावा फलकावर फटका फसलाय आणि इथे साधा सोपा झेल आलाय का हो घेतलाय हातात आणि पकडला जातोय किरणचा हा झेल। काय घडते मैदानाच्या आतमध्ये कोणतीही गोष्ट आयुष्यात किंवा मैदानात हलक्यात घ्यायची नसतं समोरच्याला हलक्यात घेतलं तर नक्कीच पुढे कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागेल। रुद्रांश 11 आपण पाहतोय सकाळपासून विजयाचा अश्वमेध त्यांचा चालू आहे परंतु समोर कृष्णा फायटर आहेत। सुतार साहेबांचा हा संघ आज मात्र थोडीशी कमी कामगिरी करतोय परंतु जाता जाता आपली चुणूक सुद्धा दाखवायला कमी पडत नाही। एक विजय त्यांच्याकडे आहे परंतु या एक विजयानंतर दुसरी विजय येईल का छोटी धावसंख्या आहे क्रिकेटच्या पटलावर कित्येक असे चमत्कार तुम्ही आम्ही जरूर पाहिले आणि त्यापैकी एक चमत्कार याही प्रसंगाला आपल्याला पाहायला भेटतोय का। 20 धावा फलकावर जिथे आपण पाहतोय 31 चा पाठलाग करायचा आहे अजून सुद्धा 10 धावांची प्रतीक्षा असेल विजय आणि पराजयासाठी परंतु तिकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगदीश शिंदे दाखल झालेले आहेत। हे सुद्धा मोठे फटके मारण्यासाठी या विभागात ओळखले जातात आणि त्या बॅटिंगने या मैदानाला सुद्धा फटके आले जरूर सकाळपासून। हो इथे पुन्हा उडवलाय आणि इथे मिड विकेटला घेतलाय झेल पुन्हा एकदा हॅट्रिक आले या मैदानात आणखीन एक हॅट्रिक काय गोलंदाजी होत आहे।
360 रुपये देतील बक्षीस. क्या बात है. षटक श्रेयस यांचं संपतंय. 3 षटकांचा खेळ सध्याच्या घडीला झालेला आहे आणि धावफलकावर 20 धावा आणि हे षटक मित्रांनो श्रेयस यांचं मेडन षटक आहे आणि हॅट्रिकचं सुद्धा षटक आहे. कारनामा केला श्रेयस याने आणि श्रेयस सुद्धा दाखवतायत हो हा कारनामा माझा आहे. करायसाठी क्रिकेटच्या मैदानावर बरंच काही असतं. श्रेयसला माहिती होतं मागील काळात 10 धावा बाकी आहेत, गमवायला आता काहीच राहिलं नाही, परंतु करून दाखवलं श्रेयस यांनी. हॅट्रिक आणि निर्धाव षटक सुद्धा टाकलेला आहे. 12 चेंडू येणाऱ्या काळात 10 धावांची गरज आहे आणि अशा वेळेला हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. हर्ष याही वेळेला अपील जरूर झालाय. मैदानाच्या आतमध्ये अपील, उत्साह आणि सगळंच काही पाहायला भेटलेलं आहे आणि आउट सुद्धा दिले. खूप विचार करून सरांनी आउट दिलाय आणि हो आउट सुद्धा दिलेला आहे. यासाठी ओळखले जातात हे पंच, कारण आज पाहतोय आपण पंचांची भूमिका खूप चांगली झालेली आहे. मी सकाळपासून जरूर म्हटलं की आतली गोष्ट बाहेर आली नाही आणि बाहेरचे माणसं आत गेली नाही, कारण का पंचांची अप्रतिम कामगिरी. फलक पुढे जात नाही. 20 वर थांबला. 31चा पाठलाग करायचा आहे. पार्थ एंटरप्राइजेसचे मालक योगेश सुतार यांच्याकडून हॅट्रिक साठी श्रेयस यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे आणि ते जमा सुद्धा झालेलं आहे. चिंतेचं वातावरण रुद्रांश 11च्या डगआउट मध्ये तुम्ही पाहिलात ना तर सन्नाटा आहे. याचं कारण काय? गोलंदाजी काय होत आहे, जादुई गोलंदाजी. जिथे हर्ष आले आणि त्यांनी सुद्धा पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. जिथे 12 चेंडू 10 धावांची गरज होती, आता मात्र 11 चेंडू 10 धावा. प्रत्येकाला वाटलं होतं हा सामना सहज होईल, सोपा होईल. बरेच जणांनी मॅजिक मोमेंटचं प्रेक्षेपण सुद्धा बंद केलं होतं, परंतु त्यांना कळलं की नाही, हा सामना अजून क्रिकेटचा रोमांच भरून जरूर आहे आपल्या समोर. याही वेळेला पुन्हा एकदा आता डिफेक्टच्या कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ करतायत सीमा रेखा पलीकडे. 1-12 लेकिन ठोक के मारा. काय बात है, जबरदस्त. विक्की खानविलकर यांच्या बॅट मधून आलाय षटकार आणि 6 धावा. 26 धावा. एक फटका होत्याचं नव्हतं करू शकतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने लॉंगॉनला चेंडू जातोय. एकेरी धाव काढलेली आहे आणि एकेरी धावेने धावफलक जाणार आहे. आपण पाहतोय पुढच्या दिशेला 27 धावा धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये हर्षने आशा पल्लवित केली होती, परंतु त्या पलीकडे त्या आशेवर पाणी फेरलं गेलं. नाव आहे विकी खानविलकर याने. काय आपलातून षटकार मारला आणि मगाशी म्हटलं रुद्रांश 11चे सगळे खाली बसले, आता उभे राहिलेले आहेत. उत्सुकता वाढली, त्यांच्या जीवाचे ठोके कमी झालेले आहेत, कारण एक षटकार आल्यानंतर बरंच काही मैदानात त्यांच्या बाजूने घडलेलं आहे. हे क्रिकेट आहे आणि म्हणूनच की काय क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. काय अफलातून क्रिकेट चालू आहे. सामना सोडायला नाही चालू, सामना सोडला जात नाही दोन्ही बाजूनी. आणि हो फाईट सुद्धा करत आहे कृष्णा फायटर हा संघ. हर्ष याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटची कडा डॉट येण्याच्या अगोदर कट आला आणि मसूद गदगेच्या हातात चेंडू आला. रोहन दाखल झालेले आहेत. बीड वरून आले आपले चाहते, यांचा केला जातो विशेष सन्मान आयोजकांच्या मार्फत. या बीडचे आपले बीडवाले या, जरा तुमचा एक सन्मान केला जाईल. क्रिकेटचं प्रेम तुम्हाला कधीही कुठेही कसंही थांबवतं आणि तेच हे बीडचे सहकारी आले, त्यांनी स्पर्धा पाहिली, बक्षीस सुद्धा दिलेलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोहनसाठी अजून सुद्धा 7 धावा पाठी आहेत. उजव्या एष्टीवर हलक्या त्याने पिचिंग केली आणि तिकडनं आतमध्ये सुद्धा घेतले. मोहन
मोहन राज खानविलकरचा एक षटकार हर्षच्या काय आठवणीत राहील, कारण सामन्यात पकड सध्याच्या घडीला मिळवले त्या षटकाराने, परंतु इकडे सामना सोडायला तयार नाहीत. पंच जर आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉलची इशारा येतोय, मोकाच्या क्षणी अवांतर एक धाव येते. नक्कीच या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. रमाकांत पवार सर आमच्या सोबत जोडले जातील. टीव्ही अंपायरचा हा कॉल आहे आणि तिकडे वाईड पुन्हा एकदा परखला जाईल, निरखला जाईल. काय लाजवाब क्रिकेट आहे. क्रिकेट इकडे या विभागात किती उंचीवर खेळलं जातं हे निजामपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. असं वाटलं होतं सर्वांना की हा सामना सहजरित्या रुद्रांश 11च्या बाजूने जाईल, परंतु जे प्रेक्षक घरी जायला निघाले होते त्यांना मात्र थांबवलं. आपण पाहतोय हर्ष आणि विकी यांच्या गोलंदाजीने, तिकडे राजने सुद्धा कामगिरी चांगली केलेली आहे. हा वाईड असेल का, हा वाईड नसेल का, या सगळ्यांची मनात नक्कीच चर्चा चालू आहे सगळ्यांच्या. वाईड आली तर एक धावेने पुढे जाईल आणि हो हा गोलंदाज सुद्धा यशस्वी ठरेल जर हा डॉट बॉल आला तर. टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय, कळवतायत की हा वाईड चेंडू आहे. नक्कीच ऑनफिल्ड अंपायरच्या बाजूने गेले तर नक्कीच टीव्ही अंपायर सुद्धा वाईड आलाय. एकेरी धाव आली आणि एकेरी धावेची धावफलक 28 वर जाऊन पोहोचलेला आहे. 31 धावांचं लक्ष्य, 3 धावांचं अजून सुद्धा विजयाचं लक्ष पार करायचं आहे. आणि तिकडे हर्ष आहेत, समोर आहेत बॅटिंगसाठी मोहन यांच्यासाठी उजव्या एष्टीवर. क्या बात है, तिकडनं डॉट बॉल काढलाय. सामना अजून संपलाय नाही, कारण इथे हर्ष यांचं षटक संपलेलं आहे. 6 चेंडू येणारे असतील आणि धावा गरज असणार आहे 3 धावा. 3 धावा 10 चेंडू, सॉरी 6 चेंडू 3 धावा, हा समीकरणाचा एक वेगळा भाग आलेला आहे. काय करणार मैदानाच्या आतमध्ये कृष्णा फायटर, कोणावर जबाबदारी देणार या 6 चेंडूची, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. हे 6 चेंडू म्हणजे दोन्ही संघाला पुन्हा एकदा या सामन्यात आणणारे आहेत. एका बाजूला बॅट असेल, दुसऱ्या बाजूला बॉल असेल. चेंडू फळीचं युद्ध रंगणार आहे आणि अशातच कृष्णा फायटरचा गोलंदाज पहिला चेंडू. राजांना पहिला चेंडू थोडासा शरीरापासून लॉंग ऑनला टोळवला, तिकडनं एकेरी धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न, दिवसा ढवळ्या झालेली चोरी मैदानाच्या आतमध्ये आणि ही चोरी परवडणार नाही सध्याच्या घडीला कृष्णा फायटर संघाला. 2 धावा धावफलकावर पुढे गेलेल्या आहेत आणि 30 धावा धावफलकावर, 31चं आव्हान आहेत आणि आता नक्कीच रुद्रांश 11 या संघाने खऱ्या अर्थाने सुटकेचा निश्वास सोडला असेल. अजून सुद्धा 5 चेंडू शेष आहेत आणि गोलंदाज सामना सोडायला तयार नाही. अजून सुद्धा 1 धावेची प्रतीक्षा असेल आणि त्याही पलीकडे विजय आणि पराजयाचं समीकरण असेल. इथे मात्र खाली क्षेत्र आहे. चेंडू टोळवला, 1 धाव आली आणि हो इथे विजय सुद्धा नोंदवला रुद्रांश 11 संघाने आणि ग्रुप सी मध्ये टॉपर सुद्धा झालेले आहेत. अभिनंदन रुद्रांश 11, आपण खूप सकाळपासून चांगला खेळ केलात. दरम्यानच्या काळात कृष्णा फायटर आपण सुद्धा चांगला संघ दाखल केलात, आपलं सुद्धा अभिनंदन जरूर असेल. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे सुद्धा आपण जाणार आहोत.